28 जानेवारीची सकाळ आणि फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण राज्याला बसलेला हादरा। मी आत्ता गोजवावीच्या याच विमानतळाच्या धावपट्टीच्या शेजारी आहे। मी धावपट्टीच्या निम्म्या टप्प्यावर आहे आणि तिथं समोर आपण बघत आहात ज्या ठिकाणी ते VSRचं विमान कोसळलं, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना घेऊन येणार। काल DGCAनं प्राथमिक अहवाल दिला आहे, त्याच्यामध्ये बारामतीला जिल्हा म्हटले हा एक भाग, पण त्यापेक्षा हे विमान झाडाला धडकलं असं सांगितलं गेलं, म्हणून या झाडाची खात्री करण्यासाठी आपण इथं आलो आहे। तर इथं कुठेही ते झाड नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ही जी झाडाचे काय औषध दिसत आहेत त्या बाबळ्या आहेत। माझ्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही बघितलं तर ती एवढी सुद्धा बाबळ नव्हती असं इथल्या स्थानिकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि दुसरी गोष्ट, याच्याही वरती धावपट्टी आहे, धावपट्टीच्या वरून आलेलं ते विमान आहे। आणि अगदीच बघायला गेलं तर ही धावपट्टी एकूण जर उंची बघितली तर त्याच्या तुलनेचं एकही झाड या भागात तुम्हाला दिसणार नाही। मग नेमकं DGCAनं सांगितल्याप्रमाणे हे झाड कोणतं हे आम्ही शोधायचा प्रयत्न करत होतो। वाटल्यास आपण त्या कोपऱ्यापर्यंत जाऊ। बघा तुम्ही की इथं कुठं झाड दिसतंय का, की जे झाड DGCAला अभिप्रेत आहे। खरं तर एखाद्या अहवालावरती आपण बोलून त्या अहवालाला खोटं कसं ठरवणार, परंतु इथं स्थानिक सगळ्या लोकांशी आपण बोलतोय। तर नेमकं असं कुठलं झाड आहे की ते मोठ्या उंचीचं होतं आणि विमानाला धडकण्या इतकं किंवा विमानाला स्पर्धा करण्या इतकं मोठं असेल, या भागामध्ये तुम्हाला कुठेही एवढं मोठं झाड दिसणार नाही। त्यामुळं जे लोक DGCAच्या अहवालावरती शंका उपस्थित करतायत त्या प्रत्येकाच्या शंकांना वाव मिळेल किंवा शंका वाढतील अशा स्वरूपाचे हे सगळं अहवालातले शब्द आहेत असं जे म्हणतायत त्याला पुष्टी मिळताना दिसते। एकूणच जर बघायला गेलं तर एवढ्या उंचीचं झाड या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही। गेली महिना झालं या भागात अशाच गाड्या येतात, अजितदादांच्या स्मृती चिरंतन मनात ठेवण्यासाठी या ठिकाणी येऊन महिला, लहान मुलं, आबालवृद्ध येऊन या ठिकाणी पाया पडतात। खरं तर ही एका लोकनेत्याला वाहिलेली आदरांजली की ह्या लोकनेत्याचं सामान्य माणसाच्या मनामध्ये किती प्रेम होतं। अगदी नाशिक म्हणजे कसारा घाटापासून ते अमरावती, यवतमाळ, पुणे, जुन्नर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्नाटकातून सुद्धा काही गाड्या दिवसा देखील आलेल्या पाहायला मिळत आहेत। हे अतिशय भयान आहे अशा अर्थानं की अजूनही ना बारामतीकर या धक्क्यातून सावरलेला आहे ना राज्यातला दादाप्रेमी। पण DGCAच्या अहवालानं पुन्हा एकदा लोकांच्या मनात संतापाची भर पडते आहे। खरं तर अहवाल इतके क्लिअर असायला पाहिजेत की लोकांच्या मनात कुठलीही शंका असायला नाही पाहिजे, परंतु लोकांच्या मनात शंका उत्पन्न होईल अशा स्वरूपाचे काही शब्द यामध्ये असल्यानं लोकांच्या मनात आणखी शंका उत्पन्न होत आहेत की खरंच हे विमान नक्की पडलं की धडकलं। कारण DGCAच्या अहवालामध्ये पहिल्यांदा हे विमान झाडाला धडकलं असं दाखवते, परंतु या ठिकाणी कुठेही झाड नाही असंही या ठिकाणी दिसतंय। खरं तर DGCAच्या त्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्या क्रमांकाचं झाड होतं आणि कोणत्या झाडाला ते विमान धडकलं हे सांगायला पाहिजे होतं। स्थानिक लोकांची वस्ती या ठिकाणी जवळ अंतरावर आहे आणि ते लोक सांगतात की वरून थेट विमान खाली पडलं आणि या ठिकाणी खुरटी झाडं आहेत, खुरटी की जी सुबाबळीची आहेत। असंच हे जेवढं झाड आहे तेवढ्याच स्वरूपाचं ते देखील झाड आणि अशा झाडाला ते धडकलेलं आहे, त्या झाडावरती पडलेलं आहे। परंतु एखाद्या झाडाला धडकलं असा उल्लेख जो आहे तशा स्वरूपाचं मोठं झाड या ठिकाणी दिसत नाही, कारण पलीकडं विजेचं खांबाचं तार म्हणजे वीजवाहिनी दिसते ज्या ठिकाणी ते खांब आहेत, त्या खांबाच्या उंचीचं पण एक सुद्धा झाड या ठिकाणी नाही। मुळात हा सगळा जिरायती भाग आहे, त्यामुळे एवढ्या उंचीचं झाड इथं असायचा प्रश्नच नाही।